आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करावं। आमदार डॉक्टर तांबे साहेब। आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ज्यांचं अतिशय श्रद्धेचं स्थान आहे, आपले मार्गदर्शक आहे, असे स्वातंत्र्य सैनिक सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आज हा जयंती महोत्सव सोहळा साजरा होत आहे। खरोखर अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणी आपल्या सर्वांसमवेत असलेले, आपल्या सर्वांमध्ये आवर्जून उपस्थित असलेले आपल्या राजस्थानचे मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते आदरणीय नामदार अशोकरावजी गेहलोत साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, माजी उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेब, आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे माजी महसूल मंत्री, विधिमंडळ पक्षाचे नेते नामदार बाळासाहेब थोरात, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंगजी डोटासरा, त्याचप्रमाणे आमदार लवजी कानडे, आमदार खोसकर साहेब, मोहनदादा जोशी, रामचंद्र दळवी, राजेंद्रजी नागवडे, नानासाहेब भिसे, त्याचप्रमाणे ज्यांना आपण सन्मानित करत आहोत ते आदरणीय डॉक्टर साळुंके, त्याचप्रमाणे आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर सुधीरजी भोंगळे, सर्व व्यासपीठावरील बाजीराव पाटील खेमनर, ॲडव्होकेट माधवराव कानवडे, कांचनताई, सौ दुर्गा, इंद्रजित थोरात, सत्यजित रणजितसिंह देशमुख, उत्कर्षताई रुपवते, विजयाण्णा बोराडे, डॉक्टर राजीव शिंदे, बाबा खरात, केशवराव जाधव, सर्व उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने मी म्हटलं की खूप आनंदाचा क्षण आहे की या देशात आज खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्ष अडचणीत असताना अत्यंत खंबीरपणाने आणि अतिशय चाणाक्षपणे भारतीय जनता पार्टीची सगळे स्वप्न त्या ठिकाणी उधळून लावून राजस्थानमध्ये ज्यांनी आपल्या काँग्रेस पक्षाचा झेंडा कायम ठेवलेला आहे आणि जे आता आपल्या उद्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असे आदरणीय अशोकजी गेहलोत साहेब यांचं मी खूप मनापासून स्वागत करतो। साहब, मैं आपका तहे दिल से स्वागत करता हूँ। पधारो सा, आप पधारे सु, हरियाली छाई, आप आए बाहर आई, घनी खम्मा खम्मा, मैं बहुत आभारी हूँ आपका। मित्रांनो, मी म्हटलं की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ज्यांचं अतिशय श्रद्धेचं स्थान आहे असे स्वातंत्र्य सैनिक सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचं गुरु शिष्याचं नातं होतं आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या सर्व स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आणि नंतरच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिवर्तनाच्या चळवळीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपल्या आणि देशभरामध्ये ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे अशा दोन महनीय व्यक्तींचा या ठिकाणी आपण जयंती सोहळा साजरा करतो। खऱ्या अर्थाने हा आपला प्रेरणा दिन आहे। म्हणून अशा या कार्यक्रमाला मी म्हटलं की आज देश ज्यांच्याकडे अत्यंत अपेक्षेने पाहत आहे, राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी आज देशामध्ये काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत आणि अशा वेळेस त्यांची अत्यंत भक्कमपणाने साथ देणारे, अडचणीच्या काळामध्ये अनेक लोक पळून जात असतात आणि म्हणून अशा वेळेस जे निष्ठावंत असतात, जे कर्तृत्ववान असतात, जे हिंमतबाज असतात तेच पक्षामध्ये राहतात आणि अशापैकी आपल्या देशाचे नेते म्हणजे आदरणीय अशोकजी गेहलोत साहेब आहेत आणि म्हणून आपल्यासाठी अत्यंत आदरणीय आहेत। ते आले, नामदार बाळासाहेब थोरात आणि आदरणीय गेहलोत साहेब यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत। दोघांनी मिळून आपल्याला माहिती आहे की गेहलोत साहेब राजस्थानचे गुजरातचे प्रमुख होते आणि गुजरातमध्ये जो चमत्कार घडवला असं एक अत्यंत हुशार व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रामध्ये जाणकार व्यक्तिमत्व म्हणजे गेहलोत साहेब यांचं आहे। मी एक ठिकाणी वाचलं होतं की गेहलोत साहेब लहान असताना जादू करायचे, परंतु खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल की त्यांनी राजस्थानमध्ये आणि राजकारणामध्ये अनेक वेळ जादू केली। अनेक राज्यांचा पाडाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला त्यांनी तिथं चारी मुंड्या चित केलं आहे आणि म्हणून असे नेते उद्याचे आपले राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, देशाचे नेते आदरणीय गेहलोत साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो। आदरणीय भुजबळ साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत, पुरोगामी विचारासाठी, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारासाठी
खंबीरपणाने त्या ठिकाणी लढा देणारे आदरणीय भुजबळ साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, मोठे नेते आहेत, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत, त्यांचे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. परिवर्तन चळवळीमध्ये ज्यांनी अतिशय चांगलं कार्य केलं असे डॉक्टर साळुंके यांचं मी स्वागत करतो. तसेच दिलीपरावजी देशमुख साहेब, आपल्या आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब आणि संगमनेरचं एक अतूट नातं आहे. त्या नात्यातला एक महत्त्वाचा कडी म्हणजे आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आहेत. अनेक वेळेस आपल्याकडे आले आणि त्यांचंही आपल्या सर्वांवर खूप प्रेम आहे, नामदार बाळासाहेब थोरातांवर आणि आपल्या सर्वांवर खूप प्रेम आहे. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करू. ते या ठिकाणी आले आहेत. आमदार लवजी कानडे, आमदार खोसकर साहेब आणि सर्व या ठिकाणी व्यासपीठावर आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.